नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाच्या धर्तीवरती राज्यामध्ये जर ई पीक पाहणी करण्यासाठी जे काही पूर्वीचं DCS ॲप होतं ते ॲप काढून टाकण्यात आलं आणि आता त्या संदर्भातील नवीन ॲप त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये जे काही AR तंत्रज्ञानावर आधारित असेल, अचूक ई पीक पाहणी होण्याच्या संदर्भातून दृष्टिकोन असेल किंवा ई पीक पाहणी ही 100% होण्याच्या दृष्टिकोनानं हे ॲप केंद्र शासनाच्या धर्तीवर ई पीक पाहणी केली जाणार आणलं आहे. त्याचं नाव जर पाहिलं तर MHDCH हे ॲप आणलेलं आहे आणि ॲप आणल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 2 GR सुद्धा काढण्यात आले की हे ॲप कशा पद्धतीनं करेल वर्क, त्याच्यामध्ये AI तंत्रज्ञान कशा पद्धतीनं आहे. त्यानंतर मग परत आत्ता काल एक 5-6 दिवसाखाली एक GR आला की ई पीक पाहणीची जे काही असेल तर ॲपमध्ये अंतर्गत संपूर्ण माहिती देण्यात आलेली होती. 2 GR काढण्यात आले ई पीक पाहणी संदर्भातील आणि शासनाच्या ह्यांच्याकडनं मोठा गाजावाजासुद्धा करण्यात आला होता की ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी आता सहाय्यक करतील आणि सहाय्यक ही ई पीक पाहणी 15 जुलै 2026 पासून ई पीक पाहणी सुरू होईल. अहो शासनाला मला सांगायचे की ई पीक पाहणी तुमचं ॲप जे आणले तुम्ही ते ॲप अगोदर त्याच्यामध्ये काय बग्स आहेत, काय प्रॉब्लेम आहेत अगोदर ते सॉल्व करा. तुम्ही ते ॲपचं काहीच न पाहता तुम्ही डायरेक्टली ई पीक पाहणी करायची तारीख जाहीर करून टाकता आणि तारीख जाहीर केल्याच्या नंतर तुमचं ॲपच सुरळीत तुम्हाला चालू आहे का हे माहिती नाही आणि तुम्ही डायरेक्टली तारीख जाहीर करता आणि की 15 जुलैपासून ई पीक पाहणी सुरू होईल. कुठून ई पीक पाहणी करणार आहेत? तुम्ही जे ॲप दिले ते ॲप सुरू पाहिजे ना, त्याची टेस्टिंग वगैरे तुम्ही केली आहे का? केलीच नाही तर त्याचे मग डायरेक्टली तुमचं ॲप सुरू नाही तर तुम्ही तारीख कशी जाहीर करू शकता? हे सरळ सरळ शासनाचा मूर्खपणा आहे. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी वाट पाहत बसावं की तुमच्या गावातला कोण सहाय्यक असेल, माझी ई पीक पाहणी कधी होईल. ती शेतकरी त्या आशेवरती बसावं. 15 जुलैपासून ई पीक पाहणी सुरू होणार आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे. पण शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी त्यांनी जर विचारलं जातं ते ॲपच चालत नाही तर सहाय्यकांनी त्यांना काय करायचं, काय उत्तर द्यायचं? शासनानं हे गांभीर्यानं घेणं महत्त्वाचं आहे की ज्या गोष्टी तुम्ही लागू करत आहात त्या अगोदर सुरळीत आहेत का ते चेक करणं तुमचं काम आहे. ॲप कुणाला त्याच्यामध्ये कोण डेव्हलप करत आहे त्यांच्याकडनं ते संपूर्ण सुरू झाले आहे का ते चेक करून घेणं गरजेचं आहे आणि त्याचनंतर ॲप तुमचं ओके झाल्याच्या नंतर त्याची ई पीक पाहणीची तारीख जाहीर करून तुम्ही संपूर्ण ही प्रोसेस करायची आहे. बरं हे झालं तर झालं. याच्या अगोदर 2-3 जिल्ह्यामध्ये हाच MHDCS ॲपचं पायलट म्हणजे प्रायोगिक तत्वावरती याचं टेस्टिंगसुद्धा करण्यात आलेलं होतं. मग टेस्टिंग केलं होतं तर मग 15 जुलैपासून ई पीक पाहणी सुरू व्हायला पाहिजे होती, का झाली नाही? अशा अनेक हे आहेत. संपूर्ण सरकार फक्त शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं त्याच्यामध्ये कुठल्याही मार्गानं कुठलेही चांगले कामं तर करतच नाही. कर्जमाफी 30 जूनपर्यंत दिली जाईल म्हटलं, 30 जून नाही आता 30 जुलै आली. तरीही आणखी त्याचं काही गाजावाजा नाही. फक्त याद्या अपलोड करणं चालू आहे. त्याच्यामध्ये काहीतरी 1-2 नवीन बदल आणायचं जातात, नवीन बदल आणतात त्याच्यामुळं ती प्रोसेस आणखी लांबत जाते. अशा पद्धतीनं हे काम सध्या सुरू चाललेलं आहे. सध्या ई पीक पाहणी कुठलीही सुरू झालेली नाही आहे. 15 जुलै तारीख दिलेली होती, आणखी सुरू झालेली नाही आहे. सुरळीत सुरू झाल्याच्या नंतर त्यावर आपण नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करू. शेतकऱ्यांनी तोपर्यंत निवांत राहा. त्याच्यामुळे कुठलीही घाई गडबड कुठं तुम्हाला करायचीच नाही आहे कारण की तुमच्या हातात आता काही राहिलेलंच नाही आहे. जे काही असेल ते तुमच्या गावचे सहाय्यक करतील, पण जे काही करणार आहे तर त्यांनासुद्धा कालावधी पुरेसा पाहिजे. अगोदरच पाऊस नाही, त्याच्यामध्ये ई पीक पाहणी, शेतामध्ये पेरलेलं पीक तुमचं नष्ट होऊन जाईल. नंतर का काळ्या मातीची ई पीक पाहणी करणार आहेत काय शेतकऱ्यांची? मला बोलायला याच्यापुढे काही शब्द नाही आहेत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.